नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात एका नवीन भागाला, ज्याचं नाव आहे IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल. एखाद्या अल्कोहोलला IUPAC नाव कसं देतात त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायचं आहे. IUPAC नाव लिहायचं आहे. मग IUPAC नाव लिहित असताना सर्वात अगोदर आपण लक्षात घेतलं पाहिजे तीन गोष्टी. या तीन गोष्टीवरती IUPAC नाव अवलंबून आहे. मग या तीन गोष्टी कोणत्या? नंबर 1, वर्ड रूट. पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे वर्ड रूट म्हणजे नेमकं काय. अरे वर्ड रूट म्हणजे तुमच्या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये असलेल्या कार्बनची संख्या. लिहिले इथं, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये असलेल्या कार्बनची संख्या, त्यालाच म्हणतात वर्ड रूट. मग आता कार्बन किती आहेत? कार्बन 1 आहे, मिथ 2 आहे, इथ 3, प्रोप 4, ब्यूट 5, पेंट 6, हेक्स 7, हेप्ट 8, ऑक्ट. ह्या प्रकारे आपण प्रत्येक वर्ड रूट वापरू शकतो. एक लक्षात घ्या, तुमच्या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये असलेल्या कार्बनची संख्या दाखवण्यासाठी आपण यूज करतो वर्ड रूट. एक कन्सेप्ट क्लिअर. त्यानंतर प्रायमरी सफिक्स म्हणजे काय? प्रायमरी सफिक्स म्हणजे काय तर त्या ठिकाणी तुमची जी लॉंगेस्ट चेन आहे त्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे का, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे का, याच्यासाठी आपण वापरतो प्रायमरी सफिक्स. जर तुमच्या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर ANE प्रायमरी सफिक्स वापरा. जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर ENE प्रिफिक्स वापरा. आणि वापरताना विथ लोकंट वापरा. लोकंट सोबत सांगतो उदाहरणाच्या साहाय्यानं. आणि तिसरं, जर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे YNE. हे प्रायमरी सफिक्स, ते बी विथ लोकंट, त्याच्या लोकंट सहित वापरायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा भाग तो म्हणजे सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्स कशासाठी वापरायचं? तुम्हाला दिलेल्या कंपाऊंड मध्ये असलेल्या फंक्शनल ग्रुपसाठी आपण सेकंडरी सफिक्स वापरतो. सेकंडरी सफिक्स इज फॉर फंक्शनल ग्रुप. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे अल्कोहोल मध्ये असलेलं फंक्शनल ग्रुप कोणता आहे? OH. फंक्शनल ग्रुप कोणता आहे? OH असतं अल्कोहोल मध्ये. म्हणून अल्कोहोल साठी मी काय सांगतोय, अल्कोहोल साठी सेकंडरी सफिक्स हे कोणतं असतंय? OL. कोणतं? OL. बोला OL. आणि ते बी वापरायचं विथ लोकंट असल्यास. नंबर असेल तर विथ लोकंट, नंबर नसेल तर मग तसंच लिहा, चालतंय. आणि ह्या तीन गोष्टी तुम्हाला कळाल्या की तुम्हाला नॉमेनक्लेचर कळालं, संपलं. म्हणजे IUPAC नाव लिहायचं आपल्याला. कुणाचं? अल्कोहोलचं. आणि अल्कोहोलचं IUPAC नाव लिहिण्यासाठी तीन गोष्टी फार महत्वाच्या. वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स. वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स. म्हणा वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स. बस ह्या तिन्ही गोष्टी जोडल्या आपण की आपलं नाव तयार झालं. मग आता उदाहरणासहित बघू म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आता एक एक उदाहरण सांगतो. थोडक्यात ही माहिती आपल्या समोर आहेच, हिथं बघू बघू आपण लिहू म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. माझा तास जर केला की तुम्हाला नॉमेनक्लेचर आलंच पाहिजे. काही अडचण असेल तर कमेंट करा. घरात बसून तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकू शकता. फक्त मी जसं सांगतो तसं करा. आणि जर तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आला तर कमेंट करा, मी त्याची उत्तर व्हिडिओ करून पाठवतो. समजलं का? पहा आता पहिल्यांदा उदाहरण घेऊ. पहिलं आपण कोणतं उदाहरण घ्यायचं? बोला. RCH2OH. ठीक आहे, जनरल आहे. ह्याला IUPAC नाव लिहायचं आहे. आता IUPAC नाव म्हटलं की पहिल्यांदा वर्ड रूट लिहायचं, मग प्रायमरी सफिक्स लिहायचं, मग सेकंडरी सफिक्स लिहायचं. नाव तयार. पहिल्यांदा वर्ड रूट लिहा, त्यानंतर प्रायमरी सफिक्स लिहा, त्यानंतर सेकंडरी सफिक्स लिहा. ह्या तीन गोष्टी आपण लिहिल्या की त्याचं नाव तयार झालं. आता सुरू करू आपण. आता हे तुमच्या समोर एक अल्कोहोल आहे, हा एक मॉलिक्यूल आहे, हा एक कंपाऊंड आहे आणि याला नाव द्यायचं आहे IUPAC. मग पहिल्यांदा वर्ड रूट लिहायचा आहे. वर्ड रूट साठी ही आपली लॉंगेस्ट चेन, एवढीच लॉंगेस्ट चेन झाली आपली. आता ही जी लॉंगेस्ट चेन आहे याच्यामध्ये कार्बन किती आहे? तुम्ही म्हणताल 1 आहे, तुम्ही म्हणताल 1 आहे. अरे बाबा नो, या ठिकाणी R लिहिले. R म्हणजे कार्बन आहे. R म्हणजे कार्बन आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कार्बन किती आहेत आपल्याला माहित नाही. जनरल लिहिलं पहिल्यांदा. आणि तुम्हाला कार्बनची संख्या माहित नाही म्हणून आपण जनरल लिहू. काय? अल्क. हो का? हे झालं वर्ड रूट. अल्क.
मग तुम्ही म्हणता गुरुजी गुरुजी इथं एक कार्बन आहे आणि एक कार्बन असल्यावर वर्ड रूट मिथ येत आहे की हो, आणि मग तुम्ही अल्क का बरं लिवला? इथं आर आहे की रे, इथं आर आहे की, मग आपल्याला फिक्स माहित नाही रे कार्बनची संख्या किती आहे, म्हणून अल्क लिवलाव रे. कळलं का रे पोरांनो? हा बस लिवलं, अल्क लिहिलं बाबा. पहिल्यांदा वर्ड रूट लिहावे, लिवलं. त्यानंतर प्रायमरी सफिक्स लिहायचा आहे बाबानो. आणि प्रायमरी सफिक्स कशासाठी आहे? कार्बन कार्बन मध्ये कसला बॉन्ड आहे? कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे का, कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, हे सांगण्यासाठी आपण वापरलेला आहे प्रायमरी सफिक्स. बघू आर म्हणजे कार्बन, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, तुम्हाला माहित आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर ANE हे प्रायमरी सफिक्स वापरायचं आहे, म्हणून हे आपण वापरलं ANE. झालं. शेवटला काय लिहायचंय? सेकंडरी सफिक्स. आणि सेकंडरी सफिक्स कशासाठी आहे? फॉर फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप साठी सेकंडरी सफिक्स असतो. मग आता फंक्शनल ग्रुप कोणता आहे? OH. आणि OH साठी सेकंडरी सफिक्स का असते? OL. OL OL. कळलं का? OL लिहायचं, संपलं. मग आता इथे OL लिहायचं आहे, हे OL संपलं. म्हणजे का अल्क वर्ड रूट ANE प्रायमरी सफिक्स, OL सेकंडरी सफिक्स. कार्बनची संख्या फिक्स माहित नाही म्हणून अल्क लिहिलो, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE लिहिलो, आणि ह्याच्यामध्ये OH हे फंक्शनल ग्रुप असल्यामुळं OL हे सेकंडरी सफिक्स लिहिलो. हो का? तिन्ही गोष्टी समजून घ्या. एकच उदाहरण नीट लक्षात घ्या. तुम्ही 100 उदाहरण सांगायची गरज नाही, एकच उदाहरण नीट लक्षात घ्या, बाकीचे सगळे उदाहरणं तुमच्या सहज लक्षात येतील. पुन्हा मी तुम्हाला वेगळं सांगायची आवश्यकता नाही, वेगळं शिकवायची आवश्यकता नाही, हे नीट लक्षात घ्या. मग आता झालं. आता बघा, हे नाव नाही, हे चुकलंय नाव थोडं. आता काय चुकलंय सांगतो. हो का? ALK लिहू पहिल्यांदा, ALK झालं. पुन्हा काय? ANE हे प्रायमरी सफिक्स, OL हे सेकंडरी सफिक्स. आणि हे दोन्ही एकमेकाला जोडताना बघा बरं का, प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स एकमेकासोबत जोडताना एक काळजी घ्यायचं. काय काळजी घ्यायचं? अरे बाबानो, प्रायमरी सफिक्स मधला ई काढून टाकायचा, ईला ठेवायचं नाही, ईला काढून टाकायचं. कळालं का? प्रायमरी सफिक्स आहे, सेकंडरी सफिक्स आहे, दोघाला जोडायचं आहे. लक्षात घ्या, काळजी घ्या. काय काळजी घ्यायचं? प्रायमरी सफिक्स मधला ई काढून टाकायचं, मगच प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स एकमेकाला जोडायचं. बघा आता मग हे ई काढून टाकू आपण, हे ई काढून टाकू, मग हे AN हे ई काढून टाकलो, OL. हो का? नाव झालं अल्कॅनॉल. हो का? आता बरोबर ना झालं. या ठिकाणचा ई आपण काढून टाकला बरं का, हे लिहायचंच नाही, ई लिहायचंच नाही, चालतंय. किंवा लिहून मग काढा, कसं बी तुमच्या मनातल्या मनात ई आहे म्हणा, पुन्हा काढून टाकलं असं समजा आणि मग लिहा. तुम्हाला जसं सोपं वाटतं तसं करा, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. नाव झालं अल्कॅनॉल. अल्कोहोलचं IUPAC नाव अल्कॅनॉल, अल्कोहोलचं IUPAC नाव अल्कॅनॉल, अल्कोहोलचं IUPAC नाव अल्कॅनॉल, अल्कोहोलचं IUPAC नाव अल्कॅनॉल, अल्कोहोलचं IUPAC नाव अल्कॅनॉल. इसराच मी लक्षात ठेवायचं, बस संपलं. मग आता ह्या प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करू. प्रत्येक उदाहरण नीट लक्षात घ्या. आणि कोणत्याही प्रकारच्या अल्कोहोलला जर IUPAC नाव लिहायचं असेल तर 3 गोष्टी महत्वाच्या: वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स. संपलं. एक महत्वाची काळजी घ्यायचं, जर लोखंड असेल तर लोखंड सहित त्या ठिकाणी ते लिहायचं, प्रायमरी सेकंडरी सफिक्स, प्रायमरी सफिक्स जे काय असेल तिथं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायचं, प्रायमरी सफिक्स सेकंडरी सफिक्स एकमेकाला जोडताना प्रायमरी सफिक्स मधला ई बस संपलं. आता काही उदाहरणं आपण घेऊ म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. याची उदाहरणं नीट लक्षात घ्या. थोडे उदाहरणं घेतो पण वेगवेगळ्या प्रकारची घेतो. उदाहरणं थोडी घेतो पण वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या व्हरायटीची घेतो. तुम्ही पुन्हा मग सराव करू शकता. मग आणखीन काही अडचण आली कमेंट करा, मग मी त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. ओके, लिहून घ्या. ठीक आहे, पहा आता वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं तुम्हाला मी करून दाखवतो. प्रत्येक उदाहरण नीट लक्षात घ्या बरं का. प्रत्येक उदाहरण आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं असेल, त्यासाठी व्यवस्थित लक्षात घ्या. उदाहरण क्रमांक 1 CH3OH नाव लिहायचं आहे. 3 गोष्टी महत्वाच्या: वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स,
सेकंडरी सफिक्स. म्हणा वर्ड रूट प्रायमरी सफिक्स सेकंडरी सफिक्स. म्हणा वर्ड रूट प्रायमरी सफिक्स सेकंडरी सफिक्स. बस ह्या गोष्टी कधीच विसरायचं नाही. आता वर्ड रूट लिहू पहिल्यांदा. वर्ड रूट आता कसं लिहायचं? कार्बन मोजा. हो काय इथं काय लॉंगेस्ट चेन घ्यायची गरज नाही. हो काय इथे एवढी चेन आहे थोडी एक कार्बनची. म्हणा चेन कुठे? एक कार्बन चेन असते का? एकच कार्बन आहे इथं का प्रश्न येत नाही. एक कार्बन आहे. मग एक कार्बनचा वर्ड रूट काय? एक कार्बनचा मिथ्थो. एक कार्बन मिथ्थो. हो काय लिहिलं आपण NETH. चला पहिलं काम पूर्ण झालं. वर्ड रूट लिहावे. वर्ड रूट लिहिलं. आता काय करायचं आपल्याला? प्रायमरी सफिक्स घ्यायचा आहे. प्रायमरी सफिक्स म्हणजे कार्बन कार्बन कसला बॉन्ड आहे? कार्बन कार्बन सिंगल आहे का? कार्बन कार्बन डबल आहे का? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड? कार्बन एकच आहे त्यामुळे सिंगल बॉन्ड आहे म्हणून समजा आपण. इथं समजलं का? डबल बॉन्ड असेल तर 2 कार्बन पाहिजे ना. इथं ट्रिपल बॉन्ड असेल तर 2 पाहिजे कार्बन. इथं कार्बन एकच आहे. सिंगल बॉन्ड आहे इथं सिंगलच आहे. आपण समजू सिंगल बॉन्डच आहे आणि लिहून नाव त्याचं. आणि तुम्हाला माहित आहे जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर काय घ्यायचं? ANE घ्यायचं. हो का ANE. आता ई लिहत नाही मी कारण ई काढून टाकत असते ना. ई लिहतच नाही मी आधीच. लिहून पुसण्यापेक्षा लिहतच नाही. चालतंय का? चालतंय का? चालतंय का? हा मग आता काय पुन्हा काय? सेकंडरी सफिक्स. हा ह्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे सेकंडरी सफिक्स कशासाठी असतो तुम्हाला माहित आहे. याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे? OH. आणि तुम्हाला माहित पाहिजे OH ह्या फंक्शनल ग्रुपसाठी सेकंडरी सफिक्स कोणता असते? ON. हो का इथे लिहिलं ON नाव झालं. हो का मिथ वर्ड रूट ANE काढून टाकलं आपण. प्रायमरी सफिक्स ON सेकंडरी सफिक्स. हो का सगळी नावालीमध्ये नाव झालं मिथॅनॉल. नाव काय झालं? मिथॅनॉल नाव झालं. कसं? आपल्या समोर सगळं मी सांगितलं स्पष्टीकरण. मिथॅनॉल असं नाव. अजून एक उदाहरण घेऊ. CH3 CH2 OH. नीट आहे का बरं का? आता ही आपली चेन झाली. लॉंगेस्ट चेन झाली आपली एवढीच. आता इथं का लॉंगेस्ट चेनचा प्रश्न येत नाही पण 2 कार्बन 1 2 समजा ही चेन आपली एवढीच चेन आहे आपली. ठीक आहे. मग आता 3 गोष्टी बघा आपल्या. वर्ड रूट प्रायमरी सफिक्स सेकंडरी सफिक्स. कार्बन किती? 1 2. 2 कार्बन साठी वर्ड रूट कोणता येतो? इथ. 1 साठी मिथ. 2 साठी इथ. मग आता इथ लिहू आपण. आपण लिहिलं इथ. पुन्हा काय म्हणते? प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स म्हणजे काय? कार्बन कार्बन मध्ये कसला बॉन्ड आहे? कार्बन कार्बन मध्ये कसला बॉन्ड आहे याच्यासाठी आपण काय घेतो? प्रायमरी सफिक्स. हो का कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून या ठिकाणी कोणतं येईल? ANE. हो का ANE काढून टाकत असते. लिहतच नाही म्या. त्यानंतर याच्यामध्ये आता लिहायचे सेकंडरी सफिक्स. आणि तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे? OH. OH हे फंक्शनल ग्रुप असल्यामुळं OH ह्या फंक्शनल ग्रुप साठी सेकंडरी सफिक्स काय लिहायचं? ON. OL OL लिहू आपण. झालं संपलं. इथेनॉल नाव झालं. इथेनॉल मिथॅनॉल इथेनॉल. हो का वर्ड रूट प्रायमरी सफिक्स सेकंडरी सफिक्स ह्या तिन्ही गोष्टी या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं. आणि आता अजून एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा तुम्ही. जर कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नंबरिंग द्यायची आहे. काय म्हणलं मी? जर कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर नंबरिंग द्यायचं आहे. नीट ऐका मी काय म्हणालो. जर कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नंबरिंग द्यावं लागेल. मग आता तुम्ही मला म्हणसाल गुरुजी नंबरिंग कोणी कोण द्यायचं? हो नंबरिंग तुम्ही द्या मंडळाला आम्ही देतो नंबरिंग. पण नंबरिंग कोणी कोण द्यायचं सांगतो की. नंबरिंग देत असताना OH ग्रुप ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने नंबरिंग द्या. म्हणजे OH ला कमी नंबर आला पाहिजे, लोवेस्ट नंबर आला पाहिजे. मी माझ्या भाषेत सांगितलं गावरान भाषेत. OH ग्रुप ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने नंबरिंग द्यायचं. नंबरिंग द्यायचं कधी? कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर OH ग्रुप ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने नंबरिंग द्यायचं आहे. देऊ नंबरिंग आपण आणि नाव लिहू. उदाहरण आपल्या समोर आहे ती बघतो. दिसलो आले का व्यवस्थित? म्हणजे पुन्हा घोळ होणे आपल्याला. ठीक आहे दिसलो आले. आपण इथे एक उदाहरण घेतो. CH3 CH2 CH2 OH. आता कार्बन 3 आहे तिथं. 1 2 3 नंबरिंग द्यायचं आहे. ही झाली आपली लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. ही सरळ एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला कार्बनचं एक टोक कार्बनचं दुसरं टोक ही झाली आपली लॉंगेस्ट चेन. हा ना. कार्बन 3 नंबरिंग द्यायचं. OH कुठं आहे? हो का इथं आहे.
इकडून नंबरिंग दिलं 1 नंबरला आहे आणि नंबरिंग इकडून दिलं तर 1 2 3 नंबरला आहे. इकडून दिल्यावर 1 नंबरला आहे. म्हणून नंबरिंग द्यायचं ह्या बाजूनं 1 2 3. लक्षात घ्या तुम्ही, नंबरिंग या टोकाकडून का बरं दिली आपण? कारण OH इकडून जवळ आहे, इकडून 1 नंबरला आहे. समजा इकडून दिलं नंबरिंग आपण तर 1 2 3 नंबरला येतं OH. जास्त नंबर आला, कमी नंबर पाहिजे, जवळ पाहिजे म्हणून इकडून द्यायचं. अशा प्रकारचे नंबर. OH ग्रुप ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने नंबरिंग द्यावी म्हणून नंबरिंग आपण ह्या बाजूने दिली आहे. 1 नंबर आला, लोवेस्ट नंबर आला, कमी आला, अरे कळलं का? नाव लिहा आता. मग नाव लिहिताना पुन्हा तेच वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स, संपलं. मग आता त्या त्या ठिकाणी त्या प्रकारे नाव लिहा. बघा पहिल्यांदा कार्बन 1 2 3 कार्बनचा वर्ड रूट प्रोप, 1 चा मिथ, 2 चा इथ, 3 चा प्रोप. हो का, हे प्रोप, हे लिहिलं प्रोप. पुन्हा काय? हा प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स कशासाठी? कार्बन कार्बन मध्ये कसला बॉन्ड बघायचा आहे. हो का, कार्बन कार्बन मध्ये इथं बघा सिंगल बॉन्ड सारखा. कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून जर कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर प्रायमरी सफिक्स कोणतं वापरायचं? ANE. म्हणून काय इथं ANE, ई काढून टाकत असते, मी लिहतच नाही. नंबर 3 सेकंडरी सफिक्स. वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, यानंतर सेकंडरी सफिक्स. आणि तुम्हाला माहित आहे सेकंडरी सफिक्स कशासाठी असते? फंक्शनल ग्रुपसाठी. मग ह्याच्यामध्ये कोणता आहे फंक्शनल ग्रुप? OH आहे. आणि तुम्हाला माहित आहे OH ह्या फंक्शनल ग्रुपसाठी सेकंडरी सफिक्स कोणते? OL. संपले. मग आता बघायचं. आणि एक मी सांगितलंय लिहित असताना काय विथ लोकंट असल्यास, आता नंबर आहे की OH ला, OH किती नंबरला? 1 ला. म्हणून हे लिहित असताना सेकंडरी सफिक्स लिहिताना लोकंट बी लिहा. लोकंट म्हणजे नंबर. OH किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. हे नंबर बी लिहायचं. म्हणून आधी नंबर आणि मग OH OL लिहू आपण. असं लिहायचं. हे OL का आहे? सेकंडरी सफिक्स. पण किती नंबरला आहे? 1 नंबरला. मग तो नंबर बी लिहायचा, 1 OL लिहायचं. म्हणून म्हणलं विथ लोकंट असेल तर लोकंट बी लिहायचं तिथं. लोकंट म्हणजे नंबर, किती नंबरला OH जोडलाय त्याचा नंबर लिहायचं. OH ग्रुप 1 नंबरच्या कार्बनला जोडलाय ना, मग 1 नंबर लिहायचं, 1 OL म्हणायचं त्याला. हो का, अशा प्रकारे हा प्रोप वर्ड रूट, ANE प्रायमरी सफिक्स, OL सेकंडरी सफिक्स विथ लोकंट, एक आहे लोकंट आहे. संपलं. तर हे अशा प्रकारचे 3 उदाहरणं या ठिकाणी आपण आपल्यासमोर सोडून घेतलेली आहेत. अशी अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला सोडून घेता येतील. आणखी काय बघा, CH3 CH2 CH2 CH2, थांबा 1 मिनिट, असं लिहितो सरळ. CH3 CH2 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 OH. हां ठीक आहे. आता ह्याचं नाव लिहू. आता नाव लिहिताना पुन्हा त्या 3 गोष्टी आपल्याला हे विसरायचं नाही आपल्याला. वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स, झालं संपलं. हे विसरायचंच नाही. आता वर्ड रूट कोणतं? मोजा कार्बन. ही लॉंगेस्ट चेन झाली. ही आहे लॉंगेस्ट चेन. कार्बनच्या एका टोकापासून कार्बनच्या दुसऱ्या टोकापर्यंत ही आपली झाली लॉंगेस्ट चेन. आता ह्याच्यामध्ये किती कार्बन आहेत बघू आपण. 1 2 3 4 5. 5 कार्बनचा वर्ड रूट कोणता येतो माहित आहे का? पेंट. मी डायरेक्ट लिहितो आता पेंट. 4 ला ब्यूट येतो, 5 ला पेंट येतो. चला, 1 ला मिथ, 2 ला इथ, 3 ला प्रोप, 4 ला ब्यूट आणि 5 ला पेंट. लिहिलं पेंट. चला पुन्हा काय? प्रायमरी सफिक्स. हो का, कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे सगळीकडे. कुठे बघा तुम्ही सिंगल बॉन्ड आहे. मग त्यासाठी काय ते ई लिहायचं नाही. आता सेकंडरी सफिक्स. आणि तुम्हाला माहित आहे सेकंडरी सफिक्स कशासाठी? फंक्शनल ग्रुपसाठी. कोणता फंक्शनल ग्रुप आहे मग? OH. मग काय? OL झालं. आणि विथ लोकंट लिहायचं आहे. नंबर घेऊ आपण. हो का, OH इकडून जवळ आहे, 1 नंबरला, इकडून 1 2 3 4 5 ला, इकडून 1 ला आहे, 1 2 3 4 आणि 5. हा OH आहे म्हणजे OL. किती नंबरला? 1 नंबरला. विथ लोकंट ठेवा. लोकंट 1 आहे म्हणून 1 OL. पेंटेन 1 OL. संपलं. बघा हो का, वर्ड रूट पेंट, ANE प्रायमरी सफिक्स आणि 1 OL सेकंडरी सफिक्स विथ लोकंट. 1 हे लोकंट आहे, 1 नंबरला OH जोडला आहे. असे कितीही उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला घेता येतील. आणि किती उदाहरण घेऊ आपण. CH3 CH OH CH3. आता ह्याला नाव लिहायचं आहे. कसं नाव लिहायचं आता? मग आता आपली ही लॉंगेस्ट चेन आहे, ही आपली लॉंगेस्ट चेन. कार्बन किती? 1 2 3 कार्बनचा वर्ड रूट प्रोप. सांगितलं की आता सांगायची गरज नाही. प्रोप 3 साठी प्रोप आहे,
पुन्हा प्रायमरी सफिक्स लिहू आपण. बघा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे दोन्ही ठिकाणी, त्याच्यामुळे काही ANE हो का ANE काढून टाकतो, लिहत तुम्ही म्या. मग आता काय लिहायचं आहे सेकंडरी सफिक्स कशासाठी, फंक्शनल ग्रुपसाठी. फंक्शनल ग्रुप काय फंक्शनल ग्रुप मग कोणता आहे OH आहे. मग OH साठी कोणता आहे OH ह्या फंक्शनल ग्रुपसाठी. फंक्शनल ग्रुपसाठी काय येते OL लोखंड. नंबरिंग देऊ आपण 1 2 नंबरला आहे, 1 2 नंबरला आहे, दोन्ही कोण तेवढंच आहे हो का 1 2 3 झाली नंबरिंग झाली. आता OH किती नंबरला आहे 2 नंबरला आहे म्हणून काय लिहायचं 2 OL आहे का हो का. वर्ड रूट हां प्रायमरी सफिक्स सेकंडरी सफिक्स दोन हे लोखंड आहे, कारण OH हे 2 नंबरच्या कार्बनला आहे हो का. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घेता येतात. त्यापैकी काही उदाहरणं आपल्यासमोर घेतलेली आहेत, आणखीन काही उदाहरणं सांगतो. आणि हा कन्सेप्ट कळणं फार महत्त्वाचं आहे. उदाहरणं जास्त घेत नाही, पण प्रत्येक उदाहरण स्पष्टीकरणासहित घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके लिहा. ठीक आहे. आता आणखीन काही उदाहरणं या ठिकाणी आपण बघूयात. आणखीन काही उदाहरणं समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. प्रत्येक उदाहरण तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. बघा हो का समजा उदाहरण असं आहे. आता जास्त वेळ लावायची गरज नाही, तुम्हाला सर्वांना कळेल का आहे. पहिल्यांदा काय लिहायचं आपल्याला वर्ड रूट मोठा कार्बन ही लॉंगेज चेन आपली बरं का. ही लॉंगेज चेन झाली 1 2 3 4 ठीक आहे. म्हणजे काय ब्यूट ठीक आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे ANE येईल. हे आपण लिहित नाही काढून टाकलं ठीक आहे. नंबरिंग द्या. आता नंबरिंग कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर त्या अल्कोहोलला त्या मोनोहायड्रिक अल्कोहोलला नाव द्यावं लागेल. त्या अल्कोहोलला नाव द्यावं लागेल. नंबरिंग द्यावी लागेल आपल्याला. त्या अल्कोहोलला नंबरिंग द्यावी लागेल. नंबरिंग कोणी कोण OH ग्रुप ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने. इकडून 1 2 इकडून 1 2 3 नंबरला आहे, इकडून जवळ आहे. म्हणजे इकडून नंबरिंग दिले की हा नंबर कमी येतील, लोवेस्ट नंबर येते ना इकडून. म्हणून इकडून 1 थांब वरून देऊ नंबर आपण 1 2 3 आणि 4 चला लिहिलो. आता काय करायचं आपल्याला, आता आपल्याला सेकंडरी सफिक्स लिहायचा आहे. आपण लिहिलं वर्ड रूट, आपण लिहिलं प्रायमरी सफिक्स, आता लिहायचा सेकंडरी सफिक्स. आणि सेकंडरी सफिक्स लिहित असताना एक काळजी घ्यायचं. काय काळजी घ्यायचं की तुम्हाला सेकंडरी सफिक्स लिहायचा आहे, परंतु तो लिहित असताना विथ लोखंड लिहा. असेल तर लोखंड असेल तर विथ लोखंड लिहा. लोखंड आहे का इथं आहे, किती आहे 2 नंबरला आहे म्हणून 2 नंबरला OH आहे म्हणून 2 आणि मग OH. OH या फंक्शनल ग्रुपसाठी OH ह्या फंक्शनल ग्रुपसाठी आपण काय करतो OL हे सेकंडरी प्रिफिक्स वापरतो. म्हणून नाव झालं ब्युटेन 2OL हो का. हा तुमचा सेकंडरी सफिक्सचा भाग झाला. ब्युटेन 2OL असं नाव झालं. अजून एक उदाहरण बघा CH3 CH2 CH OH CH2 CH3 ठीक आहे. आता ह्याला मी नाव लिहू. ही झाली आपली लॉंगेज चेन बरं का. आता नंबरिंग लगेच देऊन टाकतो मी. आता 1 2 3 नंबरला 1 2 3 नंबरला नंबरिंग देऊन टाकतो पटकन 1 2 3 4 आणि 5. आता ह्या वर्ड रूट कार्बन किती 1 2 3 4 5 म्हणजे पेंट. हां कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे प्रत्येकामध्ये, त्याच्यामुळे प्रायमरी सफिक्स काय येईल ANE लिहत नाही आपण. सेकंडरी सफिक्स काय OH ह्या फंक्शनल ग्रुपसाठी येणारा सेकंडरी सफिक्स असतो OL. तो बी लिहायचा विथ लोखंड आणि लोखंड 3 ला OH आहे म्हणून 3OL नाव झालं पेंटेन 3OL. पेंट वर्ड रूट ANE प्रायमरी सफिक्स आणि 3OL सेकंडरी सफिक्स विथ लोखंड. बघा अजून घेऊ उदाहरण आपण. ठीक आहे. आता हे सगळे कार्बन आहेत बरं का. हे लॉंगेज चेन झाली आपली. नंबरिंग ह्या टोक आपण 1 2 इकडून 1 2 3 4 इकडून जवळ आहे 1 2 3 4 आणि 5 नाव लिहा. 5 कार्बन म्हणजे पेंट ठीक आहे. सिंगल बॉन्ड आहे मध्ये सगळीकडे म्हणून ANE घेऊ आपण AN. आणि हे झालं वर्ड रूट, हे झालं प्रायमरी सफिक्स. आता लिहायचं सेकंडरी सफिक्स OH ह्या फंक्शनल ग्रुपसाठी सेकंडरी सफिक्स कोणते येते OL विथ लोखंड 2 ला OH आहे म्हणून 2OL पेंटेन 2OL असेच नाव येईल. पहा दुसरं नंबरिंग द्या 1 2 1 2 3 इकडून जवळ आहे कार्बन 4. आता काय सांगितलं ब्यूट सिंगल बॉन्ड AN आणि
OH साठी काय येतो 2 नंबरला OH आहे म्हणून 2OL. हो का, ब्युटेन 2OL असं नाव झालं. अजून एक घेतो इथं लहान, हे पहा 1 2 3 4 5 1 2 3 नंबरिंग इकडून 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे, 7 म्हणजे हेप्ट बरं का, सिंगल बॉन्ड म्हणून ANE आणि 3 नंबरला OH आहे म्हणून 3OL. संपलं. तर अशा प्रकारचे हे उदाहरणं आपण लक्षात घ्यायचे आहेत. आता आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं या ठिकाणी आपण घेऊ. प्रत्येकाचे 1 2 उदाहरणं घेऊ, म्हणजे प्रत्येक प्रकार तुमच्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी हे सगळं सांगितलं. ओके, लिहा. ठीक आहे, आता आणखीन काही उदाहरणं या ठिकाणी आपण घ्यायचा प्रयत्न करूयात. प्रत्येक उदाहरण लक्षात घ्या. आता अजून एक महत्त्वाचं वाक्य तुम्हाला मी सांगतो. जर त्या ठिकाणी ब्रँचिंग असेल, आतापर्यंत आपण जेवढे उदाहरणं घेतले त्या उदाहरणामध्ये ब्रँचिंग नव्हते. ब्रँचिंग कार्बनची ब्रँचिंग असते. आतापर्यंत आपण जेवढे उदाहरणं घेतले त्या उदाहरणामध्ये कार्बनची ब्रँचिंग कुठेही नव्हती. मग समजा त्या ठिकाणी ब्रँचड चेन असेल, ब्रँचिंग जर असेल, अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी कोणता ग्रुप कुठं जोडला हे लिहावं लागतं. कळालं का? जर त्या ठिकाणी ब्रँचिंग असेल तर कोणता ग्रुप कुठं जोडला ते लिहावं लागतं. आणि जे काय जोडलेलं असेल तुमच्या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनला जो कोणता अल्किल ग्रुप किंवा काय जोडला असेल तर ते सगळं वर्ड रूटच्या अगोदर लिहायचं. कळलं का? जे काय जोडलं असेल ते वर्ड रूटच्या अगोदर लिहायचं, प्रिफिक्स म्हणून लिहायचं वर्ड रूटच्या अगोदर. म्हणजे जर त्या ठिकाणी ब्रँचड चेन असेल तर त्या ठिकाणी तुमच्या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनला कोणताही ग्रुप जोडलेला असेल तर तो वर्ड रूटच्या अगोदर लिहायचं. संपलं. तर तो एक महत्त्वाचा नियम या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे. तशी काही उदाहरणं आपण घेऊ. पहा, CH3 CH CH3 CH2 OH. हां, आता लॉंगेस्ट चेन निवडायचं. आणि लॉंगेस्ट चेन निवडताना एक काळजी घ्यायचं, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन अशी निवडा की त्या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनला OH ग्रुप जोडलेला पाहिजे. त्या चेनला OH ग्रुप जोडलेला पाहिजे अशीच चेन निवडायचं. ओके, पहा आता बघा, चेन 1 2 3 ही झाली लॉंगेस्ट चेन, 3 कार्बनची. कार्बनच्या एका टोकाकडून कार्बनच्या दुसऱ्या टोकाकडे, ह्याच्या पुढे कार्बन नाही, इकडे इकडे कुठं नाही, आणि ह्याच्या इकडे कुठं नाही कार्बन. म्हणजे कार्बनच्या एका टोकाकडून कार्बनच्या दुसऱ्या टोकापर्यंत ही झाली लॉंगेस्ट चेन. आणि मग हिथं जोडलेलं का CH3 म्हणजे ही ब्रँचिंग आहे. हे जोडलेला ग्रुप CH3 म्हणजे मिथिल ग्रुप आहे. ह्याचं नाव काय लिहायचं? वर्ड रूटच्या अगोदर लिहायचं. आता नंबरिंग देऊ. नंबरिंग देत असताना OH ग्रुप ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने नंबरिंग द्या. OH इकडून जवळ पडते 1 2 3, इकडून 1 इकडून 1 इकडून 1 म्हणून 1 2 आणि 3. पहिल्यांदा आपण नाव लिहू आणि पुन्हा मग ते आधी लिहू. कसं बी लिहा तुम्ही, त्याचा प्रश्न येत नाही. मग आधी हे जोडलेलं लिहा, चालतंय. कळलं का? जे काय जोडलेलं असेल ते अगोदर लिहा, मग पुन्हा बाकीचं आपापल्या नियमानं काय वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स. कळलं का? त्याच्या आधी जे जोडलं असेल लिहून घ्या. आता काय जोडलंय, जे जोडलंय ते लोखंड सहित लिहा. कळलं का? जे काय सबस्टिट्यूएंट आहे, सबस्टिट्यूएंट म्हणजे जोडलेला ग्रुप, आणि तो सबस्टिट्यूएंट लिहित असताना कोणता का असे ना, इथं CH3 आहे. CH3 म्हणजे काय, मिथिल. तो सबस्टिट्यूएंट लिहित असताना विथ लोखंड लिहायचं, विथ लोखंड, त्याच्या लोखंड सहित लिहायचं. आता बघा 2 नंबरला CH3 जोडलाय, मग हे लिहू. 2 नंबरला CH3 म्हणजे मिथिल, 2 मिथिल लिहायचं. हे काय लिहिलं आपण, 2 मिथिल. मग असं का लिहिलं आपण, कारण 2 नंबरच्या कार्बनला CH3 जोडला. CH3 म्हणजे मिथिल म्हणून विथ लोखंड आहे, 2 हे लोखंड आहे, 2 मिथिल झालं. मग आता आपलं लॉंगेस्ट चेन बघा, 1 2 3 एवढीच लॉंगेस्ट चेन आहे. कार्बन 3, कार्बन सगळे मोजायचं नाही. काळजी घ्या, काळजी घ्या रे, काळजी घ्या बाबांनो. हा, कार्बन सगळे मोजायचं नाही, फक्त लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मधलेच कार्बन मोजायचं. पोरांनो, अरे कळालं का रे पोरांनो? हा, 1 2 3 3च कार्बन आहे. 3 कार्बनचा वर्ड प्रॉपर झालं का? सिंगल बॉन्ड आहे, ANE काढून टाकायचं. आणि फंक्शनल ग्रुप OH आहे म्हणून 1 नंबरला जोडले म्हणून 1OL झालं. बाकीचा भाग सगळा तेच. कळलं सर्वांना? बघा दुसरं उदाहरण बघा, CH3 CH2 CH2 CH3 CH2 CH2 OH. हां, आता ह्याला नाव लिहू. लॉंगेस्ट चेन बघा, 1 2 3 4 5 ही झाली आपली लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. आता नंबरिंग देऊ आपण. आता OH ह्या बाजून जवळ पडतंय म्हणून नंबरिंग इकडून देऊ आपण. इकडून 1 2 3 4 5 ला, इकडून 1 नंबरला,
ह्या बाजूने जवळ पडतो म्हणून 1 2 3 4 आणि 5. जे जोडले सबस्टिट्यूएंट, जे जोडलेला आहे, जो जोडलेला ग्रुप आहे ज्याला आपण सबस्टिट्यूएंट असं म्हणतो, तो सबस्टिट्यूएंट अगोदर लिहून टाका. आता 3 नंबरला इथिल आहे म्हणजे लिहायचं 3 इथिल. कळलं का? हे काय CH2CH3. आणि लक्षात ठेवा, माहित नसेल तर CH2CH3 म्हणजे इथिल. ह्याचं नाव इथिल आहे, इथिल लिहिलो झालं. मग आता आपलं 1 2 3 4 5 कार्बन. हां, पेंट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे प्रत्येक ठिकाणी म्हणून E काढून टाकलं. आणि सगळ्यात शेवटी OH असल्यामुळं, OH हे फंक्शनल ग्रुप असल्यामुळं त्या ठिकाणी आपण सेकंडरी सफिक्स काय लिहिणार? OL. 1 नंबरला विथ लोखंड 1 OL. जा बघा, हे उदाहरण लक्षात घ्या, हे उदाहरण लक्षात घ्या. प्रत्येक एक्झाम्पल हे अतिशय सोपं आहे, फक्त व्यवस्थितपणे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, बस इतकंच. अजून एक उदाहरण बघा. CH3C CH3 CH3 OH. हां, आता काही लोक चुकतात तिथं. लॉंगेस्ट चेन 1 2 एवढीच नाही, अजून पुढे नाही. तर एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला जावा. लॉंगेस्ट चेन निवडताना काळजी घ्या. असं म्हणू का 1 2 हे लॉंगेस्ट चेन आहे का रे? पुढे आहे की अजून इकडे जावा किंवा इकडे जावा की इथं पस्तर येईल. म्हणून इथं लॉंगेस्ट चेन येईल 1 2 3 किंवा 1 2 3. आपण सोपे घेऊ 1 2 3 हे लॉंगेस्ट चेन, त्याला OH जोडलेला आहे म्हणून हे चलते 1 2 3. जे जोडलंय ते आधी लिहा. 2 नंबरला CH3 आहे पण 2 नंबरला मिथिल लिहा इथं 2 मिथिल. हा, आता ही लॉंगेस्ट चेन आपली वही आहे. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये कार्बन किती आहेत? 1 2 3. वर्ड रूट कोणता येईल? प्रोपर. सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE काढून टाकलं. आणि OH हे फंक्शनल ग्रुप आहे, 2 नंबरला जोडले विथ लोखंड घेऊ आपण 2 OL. अशा प्रकारे याचं IUPAC नाव तयार होतं. आता समजा 2 सारखे ग्रुप जोडले असतील किंवा 3 सारखे ग्रुप जोडले असतील तर कसं नाव लिहायचं? 2 सारखे ग्रुप जोडले असतील तर ड्राय प्रिफिक्स घ्या. 3 सारखे ग्रुप जोडले असतील तर ट्राय प्रिफिक्स घ्या. 4 सारखे असतील तर टेट्रा, 5 पेंटा, 6 हेक्झा. अशा प्रकारे आपण नावं लिहू शकतो. मग त्या प्रकारचे काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊयात. ओके, व्यवस्थित लक्ष द्या, मी कंटिन्यू करतो. बघा, काही उदाहरणं घेऊ आता. CH3 CH CH3 CH CH3 CH2 OH. पटपट संपून टाकतो. प्रत्येक प्रकारचं उदाहरण झालं पाहिजे. कळलं? उदाहरणं जास्त नाही, जास्त प्रकारचे घ्यायचं, जास्त व्हरायटीचे घ्यायचं म्हणजे प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. ठीक आहे. आता ही तुमची लॉंगेस्ट चेन 1 2 3 4 ची नंबरिंग ह्या बाजूने येईल. 1 2 3 4. 3 नंबरला CH3 आहे, 2 नंबरला CH3 आहे. दोन्ही सारखे आहेत म्हणजे डाय घ्यायचं. आता किती नंबरला आहेत? 1 2 नंबरला 1 3 नंबरला लिहायचं इथं. 1 2 नंबरला 1 3 नंबरला लोखंड कॉमा देऊन लिहायचं. दोन्ही सारखे आहेत म्हणून आधी डाय लिहायचं. आणि मग CH3 म्हणजे मिथिल, मग मिथिल लिहायचं, डाय मिथिल. कळलं का? मग आता लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन किती? 4 म्हणजे काय येईल? ब्यूट. कळलं का? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE काढून टाकलं. आणि या ठिकाणी 1 नंबरला OH आहे म्हणजे 1 OL. OH या फंक्शनल ग्रुपसाठी आपण OL हे सेकंडरी सफिक्स वापरलं. एक उदाहरण अजून एक बघा. CH3C CH3 CH3 CH CH3 CH2 OH. हां, आता ही झाली लॉंगेस्ट चेन. नंबरिंग द्या इकडून 1 2 3 4. तिन्ही बी सारखे इथे कुठं आहे? 2 नंबरला 3 नंबरला 2 आहे इथं. 2 नंबरला 1 आहे म्हणून 2 नंबर एकदा, 3 नंबरला 2 आहेत म्हणून 2दा लिहायचा नंबर. 2 आहेत पण 2 ते नंबर 2दा लिहायचा, 3 3 लिहायचं. एकूण 3 आहे ती. ट्राय नाव मिथिल आहे म्हणून ट्राय मिथिल झालं. जे जोडले ते आधी लिहून घ्यायचं. जे जोडलेलं आहे ते अगोदर लिहून घ्यायचं. मग आता कार्बन किती? 1 2 3 4. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये मोठा कार्बन 4 म्हणजे ब्यूट. हां, सिंगल बॉन्ड ANE काढून टाकलं आणि 1 OL. फंक्शनल ग्रुप OH आहे. या फंक्शनल ग्रुपसाठी OL हे सेकंडरी सफिक्स येतं. लोखंड 1 आहे म्हणून 1 OL ठेवलं. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं घेता येतात. समजलं तुम्हाला? प्रत्येक उदाहरण नीट समजून घ्या. अतिशय सोपे उदाहरण आहेत, फक्त लक्षात घ्यायचं आपल्याला. पहा, अजून एक घेऊ. CH2C CH2 CH3 CH2 CH3 CH2 CH CH2 CH3 CH2 CH2 OH. हां, उदाहरण मोठं आहे थोडंसं पण सोपं आहे.
आता ही झाली आपली लॉंगेस्टची सोपे सोपे उदाहरणं घेतली. नंबरिंग इकडून 1 2 3 इथं 4 5 6 आणि 7. ठीक आहे. का जोडले? CS2 CS3 CS2 CS3 CS2 CS3. ह्याचं नाव काय? इथिल आहे. 3 ठिकाणी कुठं कुठं आहे बघा. एक 3 नंबरला आहे, पुन्हा 5 नंबरला 2 आहेत आहे का. 3 5 5 एकूण 3 आहेत म्हणून ट्राय इथिल. 7 कार्बन स्ट्रेचमध्ये 1 2 3 4 5 6 7 म्हणून हेप्ट. सिंगल बॉन्ड म्हणून ANE काढून टाकलं आणि 1 नंबरला OH म्हणजे 1 ON झालं. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणांना नावं देता येतं. प्रत्येक प्रकार आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आता वेगळे ग्रुप असतील तर कसं नाव लिहायचं त्याच्याबद्दलची पण माहिती आपण घेऊ. जर या ठिकाणी वेगवेगळे ग्रुप जोडले असतील तर जो ग्रुप अल्फाबेटिकली अगोदर येतो तो अगोदर लिहायचा. जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेगवेगळे ग्रुप जोडले असतील तर त्यांचा क्रम अल्फाबेटिकली ठरवावा. अल्फाबेटिकली जो अगोदर येतो तो अगोदर लिहायचा आणि जो नंतर येतो तो नंतर लिहायचा. उदाहरण घेतो म्हणजे कळेल. बाकी सगळे तसंच, जे जोडले ते आधी लिहा बस. CS3 CH CS3 CH2 किंवा ह्यात बदलू आपण CH CH2 CS3 CH2 CH2 OH. हां मी बरोबर का. ही झाली आपली लॉंगेस्टची नंबरिंग इकडून 1 2 3 4 5. हे बघा 3 ला जोडलं इथिल, 4 ला जोडलं मिथिल. मिथिल मध्ये M येते आणि इथिल मध्ये E येते. बघा बरं का नीट ऐका. 3 ला जोडलं इथिल, 4 ला जोडले मिथिल. आधी नाव कोणाचं लिहायचं? मिथिल मध्ये M येते, इथिल मध्ये E येते. E अगोदर येते मग ईचं नाव अगोदर लिहायचं. ईचं नाव अगोदर लिहायचं आणि मग Mचं लिहायचं. म्हणजे आधी इथिल मग मिथिल आणि मग आपलं पुढचं नाव. म्हणजे कसे 3 ला इथिल, 3 इथिल, हां 4 ला मिथिल, 4 मिथिल, हां आणि किती बोला 5. 1 2 3 4 5. 5 म्हणजे आपलं आपण ठरलेलं पेंट सिंगल बॉन्ड AN हां 1 OH या फंक्शनलसाठी सेकंडरी सफिक्स 1 OH झालं. अजून एक घेऊ उदाहरण म्हणजे लक्षात येईल आपल्याला. CS3 CH2 CH2 CH3 CH2 CH3 CH2 CH2 OH. नीट लक्षात घ्यावं का म्हणजे आपलं कळण्यासाठी. आता ही लॉंगेस्ट चेन आहे. आता मी सांगत होत 2 3 4 5. 3 ला इथिल जोडले, 3 ला मिथिल जोडले. आधी इथिल नाव लिहायचं. 3 इथिल अल्फाबेटिकली अगोदर येते. 3 लाच मिथिल आहे म्हणून 3 मिथिल. 5 म्हणजे पेंट सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE काढून टाकलं आणि 1 ला OH आहे म्हणून 1 OH. OH ह्या फंक्शनल ग्रुपसाठी काय घेतो आपण? OL हे सेकंडरी सफिक्स घेतो. तर अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं या ठिकाणी आपण घेतली. आणखीन काही उदाहरणं घ्यायची. समजा डबल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल, फिनिल रिंग जोडली असेल किंवा ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स असतील तर अशा प्रकारच्या कंपाऊंडला कसं नाव लिहायचं ते पण या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्याने घेऊया. ठीक आहे, लिहा. ठीक आहे. आता वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं तुमच्या समोर आहेत. प्रत्येक उदाहरण या ठिकाणी आपण सविस्तरपणे समजून घ्यायचा प्रयत्न करू म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके. आता बघा इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड, डबल बॉन्ड. इथं काय जोडलं नाही, का नाही, ब्रँचिंग नाही याच्यामध्ये, ब्रँचिंग नसलेली उदाहरणं. परंतु कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जर असेल तर काय करायचं ते लिहू. तुम्हाला मी सांगितलं होतं अगोदर, इथं लिहिलं होतं, तुम्हाला सर्वांना माहित आहे. आता नावं लिहितो पटापट. नंबरिंग द्या. OH ग्रुप ज्या बाजूने जवळ पडतो त्या बाजूने नंबरिंग द्या. 1 2 3. कार्बन 3 आहेत म्हणजे काय? प्रोप. ठीक आहे. मग आता काय करायचं? जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल? प्रायमरी सफिक्स. आणि तुम्हाला माहित आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्या ठिकाणी ENE हे प्रायमरी सफिक्स लिहायचं आहे, ते बी विथ लोखंड. मग आता बघायचं 2 आणि 3च्या मध्ये डबल बॉन्ड आहे. लहान नंबर कोणता आहे? 2 म्हणजे लोखंड 2 झाला. जो नंबर लहान तो लोखंड झाला. बघायचं 2 आणि 3च्या मध्ये डबल बॉन्ड आहे. ह्या 2 नंबरापैकी 2 हा नंबर लहान आहे म्हणून नंबर 2 लिहायचं. आधी नंबर लिहा लोखंड आणि मग ENE लिहा. काढून टाकतो आपण, लिहायचंच नाही. आणि पुन्हा 1 नंबरला OH आहे म्हणून 1 OH संपलं.
प्रोप 2 इन 1 OL. OH या फंक्शनल ग्रुपसाठी काय घेतलं आपण OL, एक लाईन 1 OL. इथं पण असंच नंबरिंग द्या 1 2 3 4. कार्बन 4 म्हणजे ब्यूट, 1 2 3 4, बरोबर आहे का. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणून ENE 2 आणि 3 च्या मध्ये आहे, लहान नंबर 2 आहे. विथ लोखंड लेवाचं 2ENE, ई काढून टाकतो आपण, लेवाची गरज नाही. एक नंबरला OH म्हणजे 1 OL, नाव झालं ब्यूट 2 इन 1 OL. OH या फंक्शनल ग्रुपसाठी OL घेतलं, एक नंबरला पण 1 घेतलं. परत इथं बघा नंबरिंग 1 2 3 4. ठीक आहे, 4 कार्बन येते, 1 2 3 4, वर्ड रूट ब्यूट. ठीक आहे, पुन्हा काय लिहायचं प्रायमरी सफिक्स. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड साठी काय लिहायचं YNE. विथ लोखंड 2 आणि 3 च्या मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, लहान नंबर 2 आहे, 2 आणि मग YN, ई काढून टाकायचं. एक नंबरला OH 1 OL. OH या ग्रुपसाठी आपण घेतलं OL हे सेकंडरी सफिक्स. एक नंबरला आहे लोखंड एक लिहिलं, 1 OL घेतलं. चला इथं बघा 1 2 3 ही स्ट्रेट चेन झाली आपली, बरं का. कार्बन किती 1 2 3, 3 कार्बन म्हणजे प्रोप, हे लिहिलं आपण प्रोप, बरोबर आहे. आता ह्याच्या प्रायमरी हे वर्ड रूट लिहिलं. आता प्रायमरी सफिक्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड साठी काय येते YNE. विथ लोखंड 2 आणि 3 च्या मध्ये लहान 2 आहे म्हणून 2 YN, ई लिहायचं नाही, आणि एकला OH म्हणून 1 OL. OH या फंक्शनल ग्रुपसाठी आपण काय करतो OL हे सेकंडरी सफिक्स घेतो. विथ लोखंड आहे, एक नंबर आहे 1 OL. ठीक आहे, इथं बघा 1 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 5, 5 कार्बन म्हणजे पेंटीन, पेंट. हा की 3 आणि 4 च्या मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून प्रायमरी सफिक्स काय 2 इन ENE, ई काढून टाकलं. एक नंबरला OH 1 OL. OH या फंक्शनल ग्रुपसाठी आपण सेकंडरी सफिक्स काय वापरतो OL. एक हा लोखंड आहे म्हणून 1 OL असं याचं उत्तर आलं. हे सगळे उदाहरणं डबल बॉन्डचे ट्रिपल बॉन्डचे. आता इथं आलीसायक्लिक उदाहरण येते. काय करायचं हो का, ही सायक्लोहेक्झेन रिंग आहे, सायक्लोहेक्झेन रिंग आहे, ही सायक्लोपेंटेन रिंग आहे. काय करायचं सायक्लोहेक्झेन लिहा, सायक्लो हेक्झेन AN, कळलं का. सायक्लोहेक्झ लिहा, ई काढून टाका मधलं. ह्याचं नाव सायक्लोहेक्झेन आहे, ई काढून टाका आणि त्याचं लिहा फक्त OL. सायक्लोहेक्झॅनॉल नाव झालं, सायक्लोहेक्झॅनॉल, कळलं का. नाव काय त्याचं सायक्लोहेक्झेन, त्याच्यामध्ये ई काढा आणि OL लिहा, बस. सोपं सांगतो, जास्त टेन्शन असं नाही. सायक्लोहेक्झॅनॉल त्याचं नाव झालं आणि त्याच्यामध्ये OH हे फंक्शनल ग्रुप असल्यामुळं OL हे काय आलं सेकंडरी सफिक्स. इथं पण तसंच येईल काय सायक्लोपेंटॅनॉल, सायक्लो 5 आहेत ना म्हणून पेंटॅनॉल. इथं पण OH हे फंक्शनल ग्रुप आहे. OH या फंक्शनल ग्रुपसाठी OL हे काय आलं सेकंडरी सफिक्स. इथं नंबरिंग द्या 1 आणि 2, 2 नंबरला CH3 आहे म्हणून 2 मिथिल लिहा पहिल्यांदा, 2 मिथिल, कळलं का. आणि हे सगळं जे आहे याचं नाव आहे वरील आपण सायक्लोहेक्झॅनॉल, 2 मिथिल सायक्लोहेक्झॅनॉल. सेम तसंच लिहायचं आहे, कळलं कसं म्हणा. आणि OH या फंक्शनल ग्रुपसाठी OL हे सेकंडरी सफिक्स. इथं कशी हे 3 उदाहरणं सारखी आहेत बघा. इथं काय 2 नंबरला रिंग जोडली आहे, हे रिंग म्हणजे फिनिल म्हणास त्याला, रिंग म्हणजे फिनिल आहे. मग आता नंबरिंग 1 2, 2 नंबरला रिंग आहे म्हणजे काय 2 फिनिल. कार्बन किती आहेत 1 2 म्हणजे इथं, कळलं काय. 1 नंबरला OH आहे म्हणजे 1 OL, इथं 1 OL, सॉरी 1 मिनिट, इथं सिंगल बॉन्ड म्हणून AN, इथेन 1 OL, सॉरी हां, इथेन 1 OL, संपलं. कळलं त्याचं नाव 2 फिनिल इथेन 1 OL असं त्याचं नाव झालं. आणि OH या फंक्शनल ग्रुपसाठी OL हे सेकंडरी सफिक्स घेतलं. OH या फंक्शनल ग्रुपसाठी OL हे सेकंडरी सफिक्स घेतलं. आता इथं नंबर द्या 1 2 3, 2 नंबरला रिंग आहे म्हणजे 2 फिनिल. हा कार्बन 3 म्हणजे प्रोप, सिंगल बॉन्ड म्हणून AN, प्रोपेन झालं. आणि 2 नंबरला OL आहे म्हणजे 2 OL विथ लोखंड लिहिलं. OH या फंक्शनल ग्रुपसाठी आपण OL हे सेकंडरी सफिक्स घेतो. तसंच बघा नंबरिंग करून द्या 1 2 3, 3 ला रिंग आहे म्हणजे 3 फिनिल. कार्बन किती आहे 3 म्हणजे प्रोप, सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN आणि शेवटी ई काढून 1 नंबरला आहे 1 OL, संपलं. 3 फिनिल प्रोपेन 1 OL. OH या फंक्शनल ग्रुपसाठी आपण OL हे सेकंडरी सफिक्स घेतलं, संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी थोडक्यात आपण संपूर्ण IUPAC नॉमेनक्लेचरचे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणे या ठिकाणी पूर्ण केले. याच्यामध्ये कुठं अडचण असेल तर पुन्हा विचारा, पुन्हा आपण त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू, उत्तर देण्याचा प्रयत्न करू. कमेंट करा. धन्यवाद.